Hello everyone, welcome back to my channel Learn with Sunil. मित्रांनो, आज आपण जगातील सर्वात लोकप्रिय असलेले पेय चहा याविषयी माहिती पाहणार आहोत. त्याचा इतिहास, त्याच्या पानांच्या आकारावरून पडलेले प्रकार, चहा लागवडीचे भूप्रदेश, त्याला लागणारे हवामान, जमिनीचा प्रकार, चहाचे औषधी गुणधर्म, वैज्ञानिक संज्ञा व सांस्कृतिक शब्द, तसेच चहाबद्दल प्राचीन काळातील दंतकथा आणि भारतात चहाचा प्रवास कसा व केव्हा सुरू झाला इत्यादी सर्व माहिती इयत्ता 9वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 1.4 द स्टोरी ऑफ टी या पाठातून पाहणार आहोत. The story of tea. Let us begin with the question. Can you name the most widely consumed beverage in the world after water? Consume means drink, pine. Beverage means any liquid for drinking. पेय. चला एका प्रश्नाने सुरुवात करूया. जगामध्ये पाण्याखालोखाल सर्वात जास्त पिले जाणारे पेय कोणते आहे? त्याचे नाव तुम्ही सांगू शकाल? Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is tea. The fresh aromatic brew with which people like to begin their day. It has a refreshing, astringent flavor. Aromatic means having an aroma, sugandhi. Brew means to make by boiling. उकळून किंवा गाळून पेय तयार करणे. Astringent, sour or bitter in taste. तुरट. तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित याचे उत्तर ओळखले असेल. जगातील सर्वात लोकप्रिय असे पेय म्हणजे चहा. ताजा, सुगंधी, वाफाळता चहा, ज्याचा आस्वाद घेऊन मगच आपल्या दिवसाची सुरुवात करायला लोकांना आवडते. चहाला अतिशय उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. It is actually made by brewing, that is by infusing in boiling water the leaves and shoots of a plant whose botanical name is the Camellia sinensis. The leaves are at first dried, cured and processed before they are packed and sold to us. वनस्पती शास्त्रानुसार कॅमेलिया सिनेन्सिस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपाची पाने आणि कोंब यांची भुकटी पाण्यात उकळून गाळून हा चहा तयार केला जातो. चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात, स्वच्छ केली जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून ती नीट हवाबंद करून आपल्याला विकली जातात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Tea plants require at least 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soils. Many of the world's best tea estates are located on hill slopes at elevations of up to 1500 meters. It is said that the tree plant grows slowly and acquire a richer flavor at that height. Tropical means the region on either side of the equator. उष्ण कटिबंधातील. कॅमेलिया सिनेन्सिस ही उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात वाढणारी एक सदारहित वनस्पती आहे. त्याच्या वाढीकरिता वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस लागत असून त्याला रुजण्यासाठी आम्लता असलेल्या मातीची आवश्यकता असते. When the plants mature, only the top 1 to 2 inches of the plant are picked. These buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant
every 7 to 10 days during the peak growing season. Left to grow on its own, the tree plant may actually grow into a small tree. But in all tree gardens, the plants are pruned and kept at the height of about 3 feet, that is waist high, to enable easy plucking of the leaves. Prune means trim, छाटणे. जगातील अनेक सर्वोत्तम चहाचे मळे हे 1,500 मीटर उंचीच्या डोंगर उतारावर वसलेले असतात. असे म्हणतात की चहाच्या वनस्पतीची वाढ मंद गतीने होत असते आणि या उंचीवर या वनस्पतीला स्वाद सुगंध अधिक प्राप्त होत असतो. वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यावर टोकाकडील फक्त 1 ते 2 इंचाचा भाग खुडला जातो. या कळ्या आणि पानांना कोवळी पाने किंवा फूट असे म्हणतात. ऐनसुगीच्या काळात दर 7 ते 10 दिवसांनी अशी नवीन पालवी फुटत असते. या वनस्पतीला नैसर्गिकरित्या वाढू दिले तर चहाचे झुडूप हे एखाद्या छोट्या झाडा एवढे उंच होऊ शकते. परंतु सर्व चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदरच छाटून साधारण 3 फुटापर्यंत म्हणजे कमरे एवढी उंची ठेवली जाते की ज्यामुळे चहाची पाने खुडणे सोपे जाईल. The teas we buy are usually classified according to their leaf size. Accordingly, we have first Assam type of tea, characterized by the largest leaves. Second, China tea, characterized by the smallest leaves. And third, Cambodge, characterized by leaves of intermediate size. Intermediate means middle, madhla. आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानांच्या आकारावरून विभागणी केली जाते. त्यानुसार 1. सर्वात मोठी पाने असणारा आसाम चहा, 2. सर्वात लहान पाने असणारा चीनी चहा आणि 3. मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा असे प्रकार आढळून येतात. We have 3 very distinct and different tea growing regions in India. Each of these regions is famous for its special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength, and flavor. The 3 regions are Darjeeling in northeastern India, Assam in far northeast India, and Nilgiris in South India. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची मुख्य व विभिन्न 3 प्रदेश आहेत. यापैकी प्रत्येक प्रदेश हा त्या ठिकाणी तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव, गंध, कडकपणा आणि स्वाद या विशिष्ट गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहेत. हे 3 प्रदेश म्हणजे भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, ईशान्य भारतातील आसाम आणि दक्षिण भारतातील निलगिरी. Most people agree that tea is a refreshing drink. It contains no carbohydrates, fat, or proteins. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. Stimulating means interesting and exciting. उत्तेजक. चहा हे उत्साहवर्धक पेय आहे हे जवळपास सर्वजण मान्य करतात. त्यात कर्बोदके, चरबी किंवा प्रथिनेही नसतात. चहातील थियानाइन आणि कॅफीन या घटकामुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो की ज्यामुळे हे पेय उत्तेजक बनते.
How and when did people first begin to drink tea? An amusing story has come down to us from Chinese legends. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. Just then, a few leaves from the nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. Legend means an old story that may or may not be true. Dantakatha. लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत? चीनी परंपरेनुसार एक रंजक दंतकथा चालत आलेली आहे. त्यानुसार कृषी आणि वैद्यक शास्त्राचा प्रणेता पिता चीनचा सम्राट सेनॉंग प्रवास करत होता. त्याचा एक नोकर राजासाठी पिण्याचे पाणी उकळत असताना जवळच्या एका झाडाची काही पाने उडून त्या पाण्यात पडली. त्याबरोबर त्या पाण्याचा रंग बदलून गेला. On drinking the water, the emperor was amazed by its rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. Excited by the unknown plant and its amazing flavor, he carried out further investigations and discovered that the tea had many healing and restoration properties and could also be used as an antidote to certain poisons. Infusion means kadha. Restorative means able to bring back health. आरोग्य पुन्हा प्राप्त करून देणारे. Antidote, a medicine that counteracts poison. उतारा. ते पाणी प्यायल्यावर त्या तयार झालेल्या पेयाचा उंची स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यावर सम्राट चकित झाला. त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे उल्हासित होऊन राजाने त्याचा आणखीन तपास केला आणि त्याला शोध लागला की चहामध्ये आणखीन बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही विषावर रामबाण उपाय म्हणूनही त्याचा उपयोग होऊ शकतो. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Buddhidharma who was the first to use tea as a drink. He was keen to find a herb or a medicinal plant which could help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. After considerable search and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted as stimulant, helping him stay awake. It was he who introduced tea among his disciples in China. Disciple, student, अनुयायी. आणखी एका दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला. त्याला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि दक्ष राहण्यास मदत करील अशा एका औषधी वनस्पतीच्या शोधात होता. बऱ्याच संशोधनानंतर आणि चाचण्यानंतर त्याच्या लक्षात आले की चहाच्या झुडपाची पाने उत्तेजक असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच वेळ ताजेतवाने वाटते आणि जागे राहता येते. त्याने चीनमधील आपल्या शिष्यांना चहाची पहिल्यांदा ओळख करून दिली. It is said that Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. Turkish traders also began to bargain for tea on the border of Mongolia. In fact, the story goes that the Chinese Emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea testing tournaments in the court. असे म्हणतात की चीनमधील बौद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते
त्यांनी आपल्या मायदेशी परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्या सोबत नेली. तुर्की व्यापाऱ्यांनी सुद्धा मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली. किंबहुना एक कथा तर असे सांगते की चीनी सम्राट हुई संग तर चहाने एवढा प्रभावित झाला होता की त्याने सर्वोत्तम चहा निर्मितीची पद्धत शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे आणि चहा स्वाद चहापान स्पर्धेचेही आपल्या दरबारात आयोजन केले होते. So tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. Empire means kingdom, राज्य. त्याच्यावर चहाचा इतका पगडा बसला होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हेही त्याच्या लक्षात आले नाही. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe, and England, where it became a fashionable and popular drink among the people. अशा रीतीने चहा पिण्याची प्रथा जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली. पाहता पाहता चहापान इतके प्रचलित झाले की ते एक अद्यावत पेय म्हणून लोकप्रियही झाले.